नवनिर्वाचित आमदार पंकजा मुंडे या आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच बीड जिल्ह्यात येत आहेत आणि बीड जिल्ह्यात आल्यानंतर त्या भगवान भक्तिगडावर येतील। भगवान भक्तिगडावर आल्यानंतर अभिवादन आणि दर्शन हाच कार्यक्रम असला तर या ठिकाणी आपण बघतोय की पेढे तुला केली जाणार आहे पंकजा मुंडे यांची। काय नेमका नवस होता, पेढे तुला कशासाठी करण्यात येते मला सांगा बाबा, काय बोलणं होतं तुमचं? आमचं बोलणं होतं आपल्याला नवस केलाय फेडायचा बाबांच्या समोर, त्यांना पेढे वाटून असं नवस होतं। आणि आपल्याला आष्टी तालुक्याला सुरेश धसांना चांगलेच आणि भीमराव धोंडे माझा नाव करी चांगलेच आम्ही निवडून दिलेले त्यांना, अगदी चांगले माणसं आहेत ते बी। आणि आम्ही असं ठरवणार की ताई जर पदावर आली जात भेद धरून नाही देणार, मी स्वतः तिची गाडी की ही जात वाहिली टाकायची नाही, कोणची एक जात ठेवायची आहे, माझा इच्छा आहे। बाबांच्या मठासमोर सांगतो मी, एक जात थांबायची। काही बादर काय सांगतात, ही जात नकोय, वंजारी जात नकोय, ती नकोय, पण तसं करायचं नाही। या येड्या माणसाचा ऐका, कोणी जात भेद करू नाही। समजे मुलांना तुम्ही विजय करा, बाकीच्यांनी टाळी वाजू नका, तुम्ही विजय करा। काय भावना आहे? जात भेद करायची नाही। काय नाही, लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला आणि दुर्दैवानं त्यांचं निधन झालं। त्यांचा वारसा आणि वसा पंकजाताई प्रीतमताई बीड जिल्ह्यातल्या नाही, राज्यातल्या देशातल्या संपूर्ण मुंडे भक्ताच्याच नाही तर विरोधी पार्टीच्या माणसं सुद्धा आपल्या कुटुंबातले माणसं आहेत अशा पद्धतीने करतात। 2019च्या नंतर पराभव झाल्याच्या नंतर पक्षानं लोकसभेची उमेदवारी दिली, काही तांत्रिक गोष्टीमुळं निसटता पराभव झाला। तो पराभव झाला तर आजही बीड जिल्ह्यातल्या माणसाच्या काळजामध्ये आयुष्यभर राहीन असा 3300 मतं पाहिजे होते। आणि मग ह्या बाबांनी माझ्याकडे येऊन आष्टीला नवस केला की पंकजाताईला कुठेतरी घेतलं पाहिजे। त्यांनी आयुष्यभर ऊस तोडला आहे भीमराव मामा वनवेने, आणि मग पंकजाताई आमदार झाल्या तर मी त्यांच्या वजनात इतके पेढे वाटू। मग ते झाल्यानंतर ताईला मी कॉन्टॅक्ट केला 2 दिवसापूर्वी, आणि आज पंकजाताईच्या वजनात इतके पेढे वाटायचेत। आणि 2 महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका येण्यात राज्यामध्ये फार महत्त्वाची जबाबदारी पंकजाताईवर राहून पुन्हा त्या सत्तेमध्ये विराजमान होणार आहेत। आमदारकीच नाही परंतु सांगत नाही, माझ्या भावना आहेत त्या ऑल राज्यातल्या आणि जिल्ह्यातल्या जनतेच्या भावना आहेत, असं भगवान भक्तिगडावर आम्हाला सर्व मुंडे भक्तांना वाटतंय। आपण बघताय की हा वातावरण आहे, म्हणजे मी हे दाखवायचा प्रयत्न करतोय की पंकजा मुंडे या भगवान भक्तिगडावर येत आहेत। त्यांच्या येण्याच्या तर पंकजा मुंडे आजच्या या दौऱ्यामध्ये कुठल्याही प्रकारचे हारतुरे स्वीकारणार नाहीत, फुलं घेणार नाहीत, तरीही एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।